विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला प्रॅक्टिस सेट 1.1 मधील क्वेश्चन नंबर 2 मधलं 5वं एक्झाम्पल आपल्याला पाहायचं अतिशय सोपं आहे. तर या ठिकाणी आपल्याला इक्वेशन दिलं आहे 5x + 2y = -3 आणि सेकंड इक्वेशन आहे x + 5y = 4. तर अगोदर या इक्वेशनला आपण नेमिंग करून घेऊ. म्हणजेच या ठिकाणी आपण इक्वेशन नंबर फर्स्ट लिहून घेऊ 5x + 2y = -3. इक्वेशन नंबर फर्स्ट. इक्वेशन नंबर सेकंड आहे x + 5y = 4. इक्वेशन नंबर सेकंड. इक्वेशन नंबर फर्स्ट अँड सेकंड लिहिल्यानंतर आता आपल्याला बघायचं आहे की दोघं इक्वेशनमध्ये सेम पेअर आहे का. इथं 5x आहे, इथं x आहे, इथं 2y आहे, इथं 5y आहे. तर या ठिकाणी आपल्याला एक गोष्ट बघायची की आपण इथं x आहे, इथं 5x करू शकतो. म्हणून या इक्वेशनला आपण इक्वेशन नंबर सेकंडला मल्टिप्लाय करू 5ने. मग या ठिकाणी आपण मल्टिप्लाइंग करून घेऊ. मल्टिप्लाइंग इक्वेशन सेकंड बाय 5ने मल्टिप्लाय करायचं. तर कशा पद्धतीने 5ने मल्टिप्लाय करायचं आहे, तर या x सोबत 5ने मल्टिप्लाय केलं म्हणजेच 5 × x. या 5y सोबत 5ने मल्टिप्लाय केलं म्हणजे 5 × y. त्याच्यानंतर या 4 सोबत पण आपल्याला 5ने मल्टिप्लाय करावं लागेल. तर बाळांनो आपल्याला काय मिळतं या ठिकाणी 5 × x तर 5x, 5 × y 5 × 5 = 25, 25y आणि 5 × 4 = 20. या पद्धतीने आपल्याला एक मिळालं इक्वेशन नंबर थर्ड. इक्वेशन नंबर 3 मिळाल्यानंतर आता इक्वेशन नंबर फर्स्टमध्ये 5x आहे आणि आपल्याला थर्डमध्ये पण 5x मिळाला. म्हणजेच काय झालं की सेम पेअर मिळून गेली. तर सेम पेअर बघितल्यानंतर आपल्याला बघायची त्यांची साईन. तर हा प्लस आहे आणि हा पण प्लस आहे. तर या पद्धतीने जेव्हा सेम साईन असते म्हणजे प्लस प्लस किंवा मायनस मायनस जर असेल तर त्यावेळेस आपल्याला काय करावं लागत असतं, सबट्रॅक्ट करावं लागत असतं. आणि साईन जर डिफरंट राहिली प्लस मायनस किंवा मायनस प्लस राहिली तर त्यावेळेस आपल्याला काय करावं लागत असतं, ॲडिंग करावं लागत असतं सेम पेअर. तर या ठिकाणी बघा सेम पेअर संदर्भात आणि या ठिकाणी आपल्याला घ्यायचं आहे तर सबट्रॅक्ट करायचं आहे. तर आपण काय करू, सबट्रॅक्ट करू. तर इक्वेशन नंबर फर्स्टला आपण सबट्रॅक्ट करायचं आहे इक्वेशन नंबर थर्डमधून. मग इक्वेशन नंबर थर्ड काय आहे 5x + 25y = 20 आणि इक्वेशन नंबर आपल्याला फर्स्ट काय दिलं आहे की 5x + 2y = -3. तर या ठिकाणी काय करणार, इथं प्लस आहे तर हा मायनस होऊन जाईल, हा प्लस आहे तर मायनस होऊन जाईल, हा मायनस आहे तर हा प्लस होऊन जाईल. म्हणजे आपल्याला 5x कट होऊन जाईल. ओके. आणि 25 आणि हा तुमचा मायनस होऊन जाईल 25y मधून 2y गेला म्हणजे 23y मिळणार आहे आपल्याला. आणि हा प्लस होऊन जाईल, मायनसचा प्लस होऊन जाईल म्हणजे या ठिकाणी मिळणार आहे 23. आता काय करायचं आपल्याला, हा या ठिकाणी y = 23 मल्टिप्लायला इकडे येताना डिवाइडला 23 डिवाइड बाय 23, 23 × 1 = 23, 23 × 1 = 23 म्हणजेच y मिळाला आपल्याला 1. तर y आपल्याला 1 मिळाला. तर आपल्याला या ठिकाणी एक्सची देखील व्हॅल्यू काढायची. मग एक्सची व्हॅल्यू कशी काढणार, तर आपण काय करू, तर व्हॅल्यू पुट करून घेऊ. पुट y = 1 इन इक्वेशन सेकंड इक्वेशनमध्ये आपल्याला व्हॅल्यू पुट करून घ्यायची. तर कशी करणार, सेकंड इक्वेशन आहे x + 5y = 4 आणि यामध्ये आपल्याला एक्सची व्हॅल्यू जी ती पुट करायची आहे. तर y ची व्हॅल्यू पुट करायची
एक्स प्लस 5 मल्टिप्लाय बाय 1, वायची व्हॅल्यू काय 1 इज इक्वल्स टू 4. तर या ठिकाणी आपल्याला एक्स प्लस 5 1 जा 5 इज इक्वल्स टू 4, हा प्लस 5 इकडे येताना मायनस एक्स इज इक्वल्स टू 4 मायनस 5 म्हणजेच एक्स इज इक्वल्स टू आपल्याला काय मिळाला 5 मायनस 4 1 म्हणजेच -1. तर आपल्याला एक्स आणि वाय काय मिळालं आपल्याला, तर एक्स मिळाला -1 आणि वाय मिळाला 1 इज द सोल्युशन. या पद्धतीने आपण फर्स्ट एक्झाम्पल बघितला. आता आपण सेकंड एक्झाम्पल बघणार आहोत. अतिशय सोपं आहे. तर सेकंड एक्झाम्पलमध्ये आपल्याला काय करावं लागेल बाळांनो, तर या ठिकाणी सेकंड एक्झाम्पल आपण पाहू. तर काय दिलं आहे सेकंड एक्झाम्पलमध्ये दिलेलं आहे ते आपण बघू. तर यामध्ये दिलं आहे 1/3 एक्स प्लस वाय इज इक्वल्स टू 10/3. हे आहे इक्वेशन नंबर फर्स्ट. इक्वेशन नंबर सेकंड आहे 2x प्लस 1/4 4y इज इक्वल्स टू 11/4. हे आहे आपलं इक्वेशन नंबर सेकंड. फर्स्ट अँड सेकंड इक्वेशन आपल्याला बघितल्यानंतर इथं आपल्याला 1/3 दिलेलं आहे आणि या ठिकाणी 1/4 दिलं. तर घाबरून जायचं, टेन्शन नाही घ्यायचं. तर यामध्ये अतिशय सोपं आहे. डिनॉमिनेटरला जी संख्या राहिली त्या संख्येने मल्टिप्लाय करून टाकायचं इक्वेशन नंबर फर्स्टला आणि इक्वेशन नंबर सेकंडला. तर फर्स्ट इक्वेशनमध्ये आहे 1/3 दिलेला आहे, म्हणजे आपण मल्टिप्लाइंग करू 3ने. म्हणजेच आपण लिहू की मल्टिप्लाइंग इक्वेशन फर्स्ट बाय 3 and इक्वेशन सेकंड बाय 4. आता इक्वेशन फर्स्ट काय दिलेलं आपल्याला 1/3 3ने मल्टिप्लाय करायचं आहे. 3 मल्टिप्लाय बाय 1/3x प्लस 3 मल्टिप्लाय बाय वाय इज इक्वल्स टू 3 मल्टिप्लाय बाय 10/3. आता या ठिकाणी 3 काय होऊन जाईल, कट होऊन जाईल. म्हणजेच 1 × x x उरणार या ठिकाणी. 3 × y 3y होणार आहे आणि हा 3 आणि हा 3 कट होऊन जाईल. म्हणजेच काय येणार या ठिकाणी आपल्याला 10 मिळणार आहे. हे आपलं आहे इक्वेशन नंबर थर्ड. आणि आपल्याला 4ने मल्टिप्लाय करायचं इक्वेशन सेकंडला. 4 मल्टिप्लाय बाय 2x प्लस 4 मल्टिप्लाय बाय 1/4y इज इक्वल्स टू 4 मल्टिप्लाय बाय 11/4. तर इथं आला आपला 8x प्लस हा 4 कट झाला 1 × y प्लस 4 आणि हा 4 कट झाला. म्हणजेच आपल्याला काय मिळालं या ठिकाणी मिळाला 11. या पद्धतीने घ्यायचं. हे आपलं आहे इक्वेशन नंबर 4. आता काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, तर आपल्याला इक्वेशन बघायचे. तर इक्वेशन जे आपण इक्वेशन थर्ड आणि इक्वेशन फोर्थमध्ये बघायचं की सेम पेअर आहेत का. तर या ठिकाणी x आहे, इथं 8x आहे, इथं 3y आहे, इथं y आहे. या पद्धतीने आपल्याला बघायचं की एका इक्वेशनला आपल्याला एका पेअरला आपल्याला सेम करून घ्यायचं. 3y इथं y, इथं 8 आहे. तर आपण काय करू शकतो की इथं 8x करू शकतो. म्हणजे आपण मल्टिप्लाय करायचं आहे. मल्टिप्लाइंग इक्वेशन थर्ड बाय 8ने. म्हणजेच 8 × x प्लस 8 × 3y 8 × 10. तर आपल्याला इथं मिळणार आहे 8x प्लस 24y आणि इकडं मिळणार आहे 80. आता इक्वेशन नंबर हे मिळालं आपल्याला 5.
आता या ठिकाणी इक्वेशन नंबर 4 आणि 5 मध्ये आपल्याला 8x सेम पेअर मिळाले, त्यांचे साइन पॉझिटिव्ह आहे. तर आपल्याला काय करायचं आहे या ठिकाणी, तर आपल्याला सबट्रॅक्ट करायचं आहे. मग आपण सबट्रॅक्ट करून घेऊ. इक्वेशन 4th इक्वेशन 4th फ्रॉम 5th. मग आता आपल्याला 5th आहे 8x प्लस 24y इज इक्वल्स टू 80 आणि इक्वेशन 4th आहे 8x प्लस y इज इक्वल्स टू 11. तर काय करणार आपल्याला, तर आपल्याला हा प्लस आहे, हा मायनस होऊन जाईल, हा प्लस आहे, हा मायनस, हा प्लस आहे, हा मायनस होऊन जाईल. मग 8x कट झाला, 24y मधून y गेला 23y आणि 80 मधून 11 गेले 69. हा प्लस आहे, 23 इकडे येताना मायनस होईल, नाही मल्टिप्लायला आहे, सॉरी मल्टिप्लायला आहे, या बाजूला येताना डिवाइडला होईल. 69 डिवाइड बाय 23, 23 1 जा 23, 23 3 जा 69, y इज इक्वल्स टू 3. वायची व्हॅल्यू मिळाल्यानंतर आपल्याला आता या ठिकाणी बघायचं आहे, वायची व्हॅल्यू मिळाल्यानंतर आपण मिळवू या ठिकाणी एक्सची व्हॅल्यू. मग एक्सची व्हॅल्यू काढताना आपण काय करणार, पुट एक्स इज इक्वल्स टू वाय इज इक्वल्स टू 3 इन इक्वेशन 3. कुठल्याही इक्वेशनमध्ये तुम्ही व्हॅल्यू पुट करू शकतात. आणि आपलं इक्वेशन आहे 3 काय आहे, तर एक्स प्लस 3y इज इक्वल्स टू 10. तर एक्स आपल्याला काढायचं आहे प्लस 3 इंटू आपल्याला y काय मिळाला आहे, तर 3 इज इक्वल्स टू 10. एक्स प्लस 3 3 जा 9 इज इक्वल्स टू 10. हा प्लस आहे, या बाजूला येताना मायनस 10 मायनस 9, एक्स इज इक्वल्स टू 1. एक्सची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 1. एक्सची व्हॅल्यू काय मिळाली, तर 1. मग इक्वेशन एक्स कॉमा वाय इज इक्वल्स टू 1, वाय काय 3 आहे, एक्स काय 1 आहे, इज द सोल्युशन. या पद्धतीने आपल्याला हे 2 एक्झाम्पल जे कठीण वाटत होते ते अतिशय सोपे आहेत. तर या प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करावा लागेल, शेअर करावा लागेल. धन्यवाद.